सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे, आज आहे हरितालिका आणि हरतालिकेची पूजा आहे। तर हरतालिकेची पूजा म्हटलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागतात आणि एवढं काय नाही, पाचपत्री वगैरे असलं आणि शेवटी कोणतीही पूजा करताना मनात भाव चांगला असावा। आणि हे सगळ्या स्त्रिया हा उपवास आपल्या मिस्टरांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी एखाद्या इच्छापूर्तीसाठी हा उपवास करतात। हा उपवास विवाहित स्त्रिया करतात, तसंच अविवाहित मुलीसुद्धा करतात। तसंच ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यासुद्धा हा उपवास करू शकतात। तसं यूट्यूबला तुम्हाला व्हिडिओ भेटूनच जाईल की कोण कोण हे उपवास वगैरे करतात। तर सकाळीच मी वाळू वगैरे आणून स्वच्छ म्हणजे धुवून त्याला फॅन खाली लावून दिली, म्हणजे थोडीशी ती म्हणजे कोरडी होईल। आणि यांना सोडून आले मी। खरं तर म्हणतात कोणतेही सणसुदी आले की सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या होतात, पण आमचे जे म्हणजे आहेत मिस्टर, जे काही पोलीस फॅमिली आहे किंवा ज्यांचे मिस्टर आर्मीमध्ये आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना हिरकावून घेतल्या जातात त्यांच्याकडून। सरकार भलेही त्यांना पेमेंट वगैरे देतं, सगळ्या गोष्टी होतात, पण त्यांचे जे क्षण आहे आनंदाचे ते त्यांच्या हातून हे होऊन जातात, विस्कटून जातात। तर तसंच आज झालं। आज यांच्यासाठी उपवास आहे आणि हेच घरी नाही असं झालं। आताच त्यांना म्हणजे सोडून आले तिकडे त्यांच्या कॅम्पमध्ये। आणि मेहंदी पण बघू शकता, एकदम सिंपल अशी मेहंदी वगैरे काढली आहे। मेहंदी वगैरे व्यवस्थित काढायचं वगैरे हा माझ्याकडे टाईमच नाही, मुलांचं स्कूल वगैरे, आणि रात्रीही खूप सारी धावपळ झालेली इकडं तिकडं। आणि जेव्हापासून इकडे शिफ्टिंग झाली आहे तेव्हापासून खूप हे चालू आहे सगळं, म्हणजे दिवसभर माझा कुठं जातो आहे दिवस ते कळत नाही। तर आता पूजा वगैरे करूया थोड्या वेळात। माझी मैत्रीण येणार आहे बाकीचं सामान वगैरे घेऊन, थोडंफार मी अरेंज केलं आहे, बाकीचं ती आणणार आहे, कारण ती गावात म्हणजे खाली गेलेली आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित फुलं वगैरे जे काही लागतील ते व्यवस्थित घेऊन येणार आहे। आणि आम्ही दोघी मिळून तिने हा व्रत महादेवांसाठी, भगवान शंकरांसाठी केला होता, त्यांच्या सख्यांसोबत। मीही माझ्या सखीसोबत हा उपवास करणार आहे। तर व्हिडिओ नक्की स्टेट येऊन शेवटपर्यंत बघा, आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हे शेअर करा। माझ्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला नवीन बघायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा एखादा कंटेंट सजेस्ट करा। तर चला व्हिडिओला आता पुढे सुरुवात करूया। पूजा वगैरे दाखवते तुम्हाला कशा प्रकारे करते मी, चला। तर पूजेचं सगळं साहित्य मी घेतलेलं, त्याच्यानंतर आपण बघूया की हरितालिकाचं व्रत का करावे। हरितालिका हे हिंदू स्त्रियांचे अत्यंत आवडते व्रत आहे। या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे। हिमालयाची कन्या पार्वतीने शिवशंकर हेच पती म्हणून मिळावेत यासाठी उग्रतप केले। शिवशंकर तिला प्रसन्न झाले। शिव पार्वतीचा विवाह हिमालयात मोठ्या थाटात करून दिला। आलिका म्हणजे सखी, हरिता म्हणजे अरण्य। पार्वतीने आपल्या सखींसह अरण्यात नेऊन हे व्रत केले, म्हणून या व्रताला श्री हरितालिका व्रत असे नाव पडले। सर्व व्रतांमध्ये श्री हरितालिका हे व्रत श्रेष्ठ असल्याचे शिवशंकराने पार्वतीला सांगितले, अशा पौराणिक कथा आहे। प्राचीन काळापासून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने, भक्तिभावाने करीत आले आहेत। हे व्रत सौभाग्य रक्षण, सौभाग्य संवर्धन करणारे व सुख, ऐश्वर्य, वैभव, आनंद प्राप्त करून देणारे आहे। हे व्रत केल्याने आपल्या पतीचे प्रेम सुवासिनींना कायम मिळते, संसार सुखाचा होतो, ऐहिक जीवन समृद्ध व आनंदपर्वयासाठी बनते, कुटुंबाची सर्वतोपरी भरभराट होते। श्री हरितालिकाचे पूजन सशास्त्र व यथाक्रम उपचार समर्पण केल्याने पूजन यथासांग झाल्याचे समाधान लाभते। तर या पूजेची कथा मी तुम्हाला सांगणार आहे। कैलास पर्वतावर उमा महाबळेश्वर बसले होते, तेव्हा पार्वतीने विचारले, हे महेश्वरा, मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात। हे ऐकून महेश्वर म्हणाले, हे प्रिये, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे, असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो। हे एक, ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांमध्ये, वेदांमध्ये सहस्त्र आहे। या व्रतामध्ये श्रेष्ठ आहे। भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात। तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस। पार्वती म्हणाली, हे महेश्वरा, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे। यावर शिवशंकर म्हणाले, या पृथ्वीवर हिमालय या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केले। तुझे हे उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान
चिंताग्रस्त बनले होय, अत्यंत दुःखी झाले. आपली ही लाडकी लेक कोणाच्या देऊ अशी काळजी करू लागले. तेव्हा नारद मुनी आकाशमार्गाने तिथे आले. हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनीला आदर सत्कार केला. हे मुनिश्रेष्ठ, माझे भाग्य उदयास आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असावे असे मला वाटले. आपण कोणाच्या हेतू मनात धरून आला आहात हे सांगा, हिमवानाने विचारले. हे गिरिराजा, भगवान श्री विष्णू मला आपणाकडे पाठविले आहे. स्त्रियात रत्नभूम अशी तुझी कन्या योग पुरुषाला देणे आवश्यक आहे. वासुदेवसारखा दुसरा वर कुणीच नाही, म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते. हिमवान नारदाने ते बोलले ऐकून म्हणाले, वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायला हवे. नंतर नारद मुनी विष्णूकडे गेले. म्हणाले, भगवान, मी तुझा विवाह निश्चित करून आलोय. हिमवानाने मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे मी निश्चय केले आहे. तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस. तशीच आपल्या सखीना घरी गेलीस. तुला पाहून सखीने विचारले, तू अशी कष्टी काय झाले? यावर तू म्हणालीस, महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे, पण माझ्या पित्याने दुसरेच ठरविले आहे. आता मी काय करू? यावर तुझी सखी म्हणाली, तुझ्या पित्यास माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊ. त्याचप्रमाणे तुझी दोघींनी विचार केला व सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. इकडे तुझा पिता तुझा सर्वस्व शोध करू लागला. तो मनाने म्हणू लागला, माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनीजवळ कबूल केले होते. आता त्यांना मी काय सांगू? तो तुला शोधण्याकरिता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला. एक थोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तुझी सखीसह प्रवेश केलास. अन्न पाणी सर्व वर्ज्य केलेस. भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस. माझे स्तुतिगत गायले, जागरण केलेस. तुझ्या या व्रताने प्रभावाने माझा आसन हलले. तू जिथे सखीसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो, हे देवी, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवं असलेल्या कोणताही वर तू माझ्याकडे माग. तेव्हा तू म्हणालीस, हे देवा महेश्वरा, तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो. तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो. नंतर तू प्रातकाल होताच उत्तरपूजा करून तुझ्या सखीसह आरंभिलेल्या व्रताने पारणे तिथेच केलेस. हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला. त्याने तुला सखीसह पाहिले. तो दुसऱ्याजवळ आला व म्हणाला, अरण्यात तू का येऊन राहिलीस? आधी घरी चल. हिमवान हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस, पिताश्री, तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते, परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदलला म्हणून मी या वनात आले. तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करत असाल तरच मी घरी येईल, नाहीतर इथेच राहीन. मी तसा निश्चय केला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसह तुला घरी नेले. पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले. देवी, तू जे व्रत आचरले त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले. हे देवी, हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणाला सांगितले नाही. आली म्हणजे सखी, तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले. शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली, प्रभो, या व्रताचा पूजाविधी मला कृपया करून सांगा. या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही मला सांगा. पार्वतीने हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले, हे देवी हरितालिका, व्रत हे सौभाग्यदायक आहे. ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल ते हे व्रत करावे. केळीच्या खांबाने तोरण लावून मखर करावे, मग छत लावावे व निरनिराळ्या रंगाच्या उत्तम पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे. नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे. त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसह तुझी मूर्ती व माझे वाळूचे शिवलिंग करून गंध, पुष्प, धूप, दीप असे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे. नैवेद्य अर्पण करावे. रात्री जागरण करावे. पूजनाच्या वेळी पूजकेने मंत्र म्हणावे. ते मंत्र असे, नमः शिवाय शांताय पंचचक्राय शूलिने नंदीभृगी कालाग नयुक्ता शंभवे
शिवाय हरकांतये प्रकृती सृष्टी हेते, शिवाय सर्व मंगल शिवरूपी, जगन्मय शिवे कल्याणपदे नित्य शिवरूपे नमोस्तुते, भवरूपे नमस्तुते, शिवाय सतत नमन नमस्त ब्रह्मपिन्ने ब्रह्मरूपिणे जगन्ध्याये नमो नमः, संसारभ संताप त्राही सिंहवासिनी येन कामेन देवित्त, पूजितं पर महेश्वर राज्य सौभाग्य संपदी देती मासही पार्वती. देवी पार्वती या मंत्रांनी तुझ्या सखीसहित तुझी आणि माझी पूजा करावी. नंतर श्री हरितालिका कथा पठन करावे. हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्ती होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृत्ती होते. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायदान करावे, नंतर पारणे करावे. हे पार्वती, याचप्रमाणे जी स्त्री हे व्रत करीन, मी तुझ्यासारखी आपल्या पतीसह रमणार होईल. इहलोकी अनेक सुखे ऐश्वर्य वैभव उपभोगून अंती शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल. हजारो अंधमेध आणि शेकडो वाजपेय यंत्र केल्याने हे पुण्य फळ प्राप्त व्हायचे, ते कथा श्रवण पठनाच्या योगाने प्राप्त होते. हे देवी, याचप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले. या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. इति भविष्णू पुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रत कथा समाप्त. आणि अशा प्रकारे बघा, आपल्याला ही पूजा वगैरे केली आहे. त्याच्यात सगळी माहिती आणि पूर्ण कथा मी तुम्हाला वाचून दाखवली. काय त्या कथेचं महत्त्व आहे, त्या कथेमागील जे काही पौराणिक हे आहे, हेतू आहे, ते मी सगळं तुम्हाला आज दाखविलं. आणि इकडं कोल्हापुरात ना काळी वाळू, म्हणजे आपल्याकडे जशी वाळू असते ना तशी नाही आहे. त्याच्यामुळे पांढरी वाळू मला, म्हणजे लाल आणि पांढरी मिक्स अशी वाळू मला मिळाली. तशा प्रकारेच मी आणली आणि माझ्या मैत्रिणीने मी दोघींनी मिळून आम्ही सखींची ही पूजा केली. आणि त्याच्यानंतर उत्तर पूजा कशी करायची तेही सांगते. तर उत्तर पूजा कशी करायची, तर दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून सुगंधित पुष्पदिक वाहून दहीभाताचा अथवा लाडू वगैरे विशिष्ट पदार्थाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. देवीला नमस्कार करून अक्षदा वाहून विसर्जन करावे. तर विसर्जन तुम्ही एखाद्या नदी किंवा याच्यामध्ये करू शकता, पण जर तुम्हाला तिथं नाही शक्य झालं तर अशा ठिकाणी करा जिथं कोणाचा पाय वगैरे पडणार नाही, किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी विसर्जित करू शकता तुम्ही हे सगळं. तर अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली आणि नंतर आरती वगैरे करून घेतलो. जे काही पत्री होत्या, 5 प्रकारच्या पत्री वगैरे, नंतर धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ जे अवेलेबल झालं ते नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा. जर काही वाटत असेल तर नक्की सांगा. त्याच्यानंतर आरती करून घेतो.
सुंदर ओटी सिंदुराची, कंठी झळके मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव रत्नाखचित गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुमती नुपुरी चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सर्व सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सजना, संकटी पावाय निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमदनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव त्रिगुणी पाता तुझे नाही, चारी शमलो परंतु न बोले काही. साही वाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्तालासी पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुरमदनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदनी प्रसन्न होसी मदलाशा, निजापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकज कलेशा. जय देव जय महिषासुरमदनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिवेणी जाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उदळण शशिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उन्हा वल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ भरपूर गौरा. जय देव दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हर हर ते उठले. तेथे आस्वादपणे प्राशन केले, नीळकंठ नाव प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणीवर धर शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव घालीन लोटांगण वंदीन शरणी, डोळ्यामेव विद्याधनं तमेव सर्व महादेव. काय मी वाचा मनसिंद्री करिवारू त्यात. तर आजची अशा प्रकारे पूजा वगैरे झाली आणि आता पोथी वगैरे वाचून घेते मी. जो ग्रंथ आहे आज हरतालिकेचा तो. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.